8 ऑगस्ट रोजी वसमतच्या खाजीपुरा येथील एक 8 ते 10 वर्षाचा बालक या ठिकाणावर या तळ्यामध्ये घसरून मृत पावल्याची घटना घडली होती। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विकी मोरे हे आहेत। विकासजी, तुम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि घडलेल्या घटनेबद्दल तक्रार केलेली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? घडलेली घटना ही प्रभाग क्रमांक 4 मधली ही माझ्या गल्लीतली व माझ्या कॉलनीतली घटना आहे। आणि या घटनेचा असा मुद्दा आहे, इथं देवस्थान आहे, इथं दर्गा आहे आणि एक 8 वर्षाचा बालक, तो एकदम छोटा बालक, तो देवाला आलेला असता पाण्यामध्ये पाय घसरून पडून त्याचा मृत्यू पावला। तो या जो संबंधित जो गुत्तेदार आहे त्या गुत्तेदारानं हे निष्क्रिय दर्जाचं काम केलेलं आहे। या खड्ड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लेवल नाही, या खड्ड्यामध्ये कुठल्याही प्रकारची इथं सेफ्टी गार्ड नाही, कुठल्याही प्रकारचा इथं डेंजरस धोका म्हणून काही लावलेलं नाही। काय म्हणणं आहे, काय मागणी? माझी याच्यामध्ये एवढी मागणी आहे की संबंधित शिवावर गुन्हा दाखल व्हावा व त्यांना निलंबित करण्यात यावं व संबंधित जो गुत्तेदार आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा। तसेच काही दिवसांपूर्वी तुम्ही वसमत मंगळवार बाजारासंदर्भात तक्रार केली होती आणि त्या संदर्भात माहितीच्या अधिकारात काही माहिती देखील मागवली होती। संदर्भातील माहिती तुम्हाला मिळालेली आहे। काय प्रकरण होतं, काय विषय होता? संबंधित गुत्तेदार मजर नावाचा महबूब मजर नावाचा संबंधित गुत्तेदार आहे आणि त्या गुत्तेदारानं बनावट पावती करून स्वतःचा मनमानी कारभार करून बाजारामध्ये गोरगरीब जनतेकून, फळवाल्याकून, भाजी विक्रेताकून, फळ फ्रूटवाल्याकून, अन्नधान्य विक्रेताकून त्यांना वसमतमध्ये सर्व वसमतची लुटमार केलेली आहे। माझ्या म्हणण्यानुसार ती पावती नगरपालिकेने दिली नाही, त्या पावतीवर नगरपालिकेचा सही नाही, त्या नगरपालिकेचा त्याच्यावर सही स्टॅम्प नाही, असा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काहीही नाही। संबंधित जी उर्वरित रक्कम 7.5 लाख रुपये राहिली होती, ती उर्वरित रक्कम पण त्यांना टेंडर सुटलं होतं, काय सांगाल? तो 17 लाख रुपयाला टेंडर गेलं होतं। 17 लाख रुपये गेलं होतं। तर त्या ठिकाणी त्या अनामत रक्कम किती भरण्यात आली होती? 17,10,000 रुपयाला तो टेंडर गेलं होतं आणि त्याची अनामत रक्कम 7,60,000 ही भरण्यात आली होती। बाकीची जी राहिलेली रक्कम आहे ती राहिलेली रक्कम गुत्तेदारांना भरलेली नाही। संबंधित गुत्तेदाराला 1 महिन्याच्या आत भरावं म्हणून असं त्याच्या वर्क ऑर्डरमध्ये आलं होतं। मी माहिती अधिकार टाकून ती माहिती मागलेली, माहिती माझ्याकडे पूर्णतः आलेली आहे। तरी बी याच्यावर आज ते 3 ते 4 महिने झालं गुत्तेदारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून व मार्केटमध्ये वस्तूंमध्ये जेवढं मार्केट आहे तेवढ्या मार्केटमध्ये 10 रुपयाची पावती 20 रुपये 30 रुपये करून करार देऊ त्यांना वसुली केलेली। तर माझी मागणी एवढीच आहे की संबंधित गुत्तेदारावर 420चा गुन्हा दाखल व्हावा आणि जो बाजारभावाचा जो टेंडर निघेल ते परत टेंडर निघावं आणि ते टेंडर कॅन्सल व्हावं।